आम्ही ह्याच्यासाठी बंद पुकारलं या नुसतं भिगवण आणि इंदापूरच बंद नाही तर भिगवण, इंदापूर, टेंभुर्णी आणि करमाळा चारही ठिकाणची आम्ही मार्केट बंद ठेवली. ती जर आमच्या उजनीचा ठेकाच निघत असेल आणि मच्छीमार जर आमचं भयभीत होत असेल तर मग आम्ही बंद नाही ठेवायचं, तर मग आम्ही काय चालू ठेवायचं का? आता ह्यात लोक काय थोडी राहिलेले आहेत मच्छीमार. याच्यामध्ये इंदापूर तालुकाला, दौंड तालुकाला, श्रीगोंदा तालुकाला, तिथनं कर्जत तालुकाला, करमाळा तालुकाला, माढा तालुकाला. मला सांगा 6 तालुक्यातलं क्षेत्र ह्या उजनी धरणामध्ये गेलेलं आहे आणि 6 तालुक्यातलं क्षेत्र फक्त पाणी धरण्यापुरतं आमचं आकवार करून घेतलेलं आहे आणि आकवार केल्याच्या नंतर आम्हाला त्याच्यातनं बाहेर करायचा प्रयत्न ह्यांनी केलाय. म्हणजे आमचा हक ह्यांनी हिरावून घेतलेला आहे. ही पाणी कुणाच्या ह्याच्या क्षेत्रामध्ये, ही आमच्या क्षेत्रामध्ये पाणी आहे आणि तिथूनच जर आमचा जर धंदा जर ही हिरावून घेत असेल ना तर आम्हाला कुठेतरी न्याय देण्याचं त्यांनी भूमिका घेतली पाहिजे. विखे पाटलांनी खरखर या गरीब मच्छीमाराचा ते विचार केला पाहिजे आणि शी जी आता जे ठेक्याचं जे काय त्यांनी काढलेलं आहे का नाही तर हे कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि गोर गरीब मच्छीमाराला त्यांनी न्याय दिला पाहिजे. आम्ही पहिल्यांदा भिगवण मच्छी मार्केट, इंदापूर मार्केट यांच्यातर्फे आम्ही सगळे निवेदन सुनीताताई वहिनी यांना दिले, बर्णिमामा यांना दिले, राहुल कोले यांना दिले, रोहित पवार यांना दिले आणि नारायणाबा पाटील यांना दिले. सर्व मच्छीमार वर्ग, आडतदार, मासेमारी तोडणारे छोटे छोटे व्यापारी सगळे धंदा बंद करून रोजीरोटीचा प्रश्न आहे. गरिबांची मुले सगळे मच्छी मार्केटमध्ये कामाला आहेत, सगळे तोडणारे धंदा करत आहेत. सगळ्यांचा रोजीरोटीचा प्रश्न आहे. सगळ्यांनी धरणग्रस्त झालेले ते व्यापारी, तोडणारे मासेवाले सगळ्याच्या जमिनी पाण्यात गेलेल्या आहेत. तरी शासनाने ही ठेका रद्द करावा हीच विनंती करतो. लोकांचं नाही ऐकलं शासनाने तर लोक आत्महत्याच करणार आहे. पण 2 जिल्ह्यात ही धरण आहे, सोलापूर जिल्हा आणि पुणे जिल्ह्यात. 70-72ला धरण ज्यावेळेस बांधलं तेव्हापासून मच्छीमाराला काही त्रास नाही. पण हे आत्ता काय ठेकेदार आल्यात, काय शासनाचे आल्यात, दलाल एकामेकाला संगतीने ही उपासमारीची, लोकांवर अन्याय करण्याची ही दलालगिरी चालली ठेकेदार आणून. शंकरराव बाजीराव पाटलांनी ज्यावेळेस धरण बांधलं 72-70ला, त्याच्यानंतर बाबा बरेचसे नेते होऊन गेले. हर्षवर्धन पाटील झाले, बर्णिमामा झाले, सगळ्यात मोठे पवार साहेब झाले. पवार साहेबांनी पण लोकांवर इथं अन्याय होऊ नये देऊन त्यांनी भरपूर कामं केलेत. पण हे आता कोण ठेकेदार आलेत, ह्या ठेकेदाराला हाताला धरून अंबानी कोण काय 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 मोठी मोठी माणसं आहेत, त्यांच्या घरदार आहेत, त्यांची मोठी मोठी शेत आहेत. समुद्रावर तुम्ही करा ना परक, म्हणजे काय तुम्हाला करायचं शासनाचं. गोरगरिबासाठी ही उजनी धरण लोकांच्या जमिनी गेल्या, लोकांच्या अशा हत्तीगत जमिनी गेल्या. लोकांना शासनाने 4 पिढ्या मेल्यात, शासनाने 4 पिढ्या गेल्या. आजोबा पंजोबा गेले तर शासनाने 1 रुपया आणि शासनाने दिलेला नाही. म्हणजे ठेका कशासाठी काढता? गोरगरिबाला कशाला तुम्ही मारता? लोकांच्या जमिनी गेल्यात, त्यांचे पैसे द्या की अगोदर. शासनाने पैसे दिलेत का? इचरा शासनाला, मोठ्या मोठ्या अधिकाऱ्याला इचरा. लोकांच्या जमिनी गेलेल्या, आज घरदार सगळं पाण्यात गेलेल्या लोकांना आणि पैसे भेटलेले नाहीत. 3 वर्षापूर्वी 2-2 कोटी रुपयाचा निधी देऊन मोठ्या प्रमाणात मच्छी विसंचन करून मच्छीमारांना आधार दिला आणि खाजगीकरणासारखे प्रकल्प कधीही राबवू दिले नाहीत. परंतु आता नुकतेच आता सौर ऊर्जा प्रकल्प आणि खाजगी ठेकेदारीचे सरकारने टेंडर काढलेले आहेत आणि ही 4 महिन्यापूर्वी सौर ऊर्जा प्रकल्प सरकार टेंडर ठेका काढला 14,976 कोटीचा आणि 70% पाणी साठा कमी होतो, 30%च पाणी साठा शिल्लक राहतो. जर 10,000 हेक्टर मध्ये जर सौर ऊर्जा प्रकल्प तयार झाला तर मच्छीमारांना मासेमारी करताच येणार नाही. त्याच्यामुळे मच्छीमारांना ह्याचं तर गांभीर्य अजून पूर्ण माहितच नाही. ह्याच्यामुळे अजून मोठा उद्रेक होणार आहे आणि ह्याच्यावर ही प्रकल्प झाल्यामुळे एकतर मुळातच पुण्याचे पाणी प्रदूषित पाणी येऊन पाण्याची वाट लागलेली आहे, विल्हेवाट लागलेली आहे. आणि ही जर प्रकल्प राबवला गेला तर हे जी गटरगंगा होईल, प्रदूषणात वाढ होऊन जीव जंतू पशु प्राणी हे सगळं संपुष्टात येतील आणि आजूबाजूचा परिसर सगळा कॅन्सरग्रस्त होईल, रोगराया पसरल. त्याच्यामुळे जनजीवन सगळं विस्कळीत होऊन जाईल आणि ह्याचं गांभीर्य सरकारला बिलकुल राहिलेले नाही. तसं आम्हाला सरकारला सांगायचं आहे की हे जे ह्याच्यावर जे लाखो लोकांची उपजीविका चालते ह्या माशाच्या व्यवसायावर, त्याच्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प सारखे आणि खाजगी ठेकेदारासारखे ठेकेदार आणू नये. का तर ह्यांचा अधिकार आहे, जिथं पाणी तिथं मच्छीमारांची शेती आहे आणि त्यांची ही शेती हिरावून घेण्याचा अधिकार शासनाला नाही. नुकताच शासनाने कृषीचा दर्जा दिलेला आहे मत्स्य व्यवसायाला.